शक्तीपीठ महामार्गाविरोधात खासदार विशाल पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। जे खून होत आहेत ते थांबवायची यांना गरज वाटत नाही, मात्र शेतकऱ्याच्या जमिनी घ्यायला यांना गरज वाटते। देवाच्या नावाखाली यांना राजकारण हवंय, यांना विकास नको आहे, पण शेवटच्या श्वासापर्यंत लढाई करत राहणार। लाजा वाटल्या पाहिजेत, हा कुठला देवासाठी रस्ता नाही। विमानानं शेतकरी देवाला जायला तयार आहेत, पण हा रस्ता नको असं विशाल पाटील म्हणाले। अजून या संघर्षात पाणी नाही, खूप काही सहन करावं लागणार आहे, त्यामुळे आपली तयारी ठेवा। कलेक्टर आपल्याला सांगतायत या म्हणून, तर आपण कलेक्टरच्या वेळेनुसार जायचं नाही, आपल्या वेळेनुसार जायचं। थोडं पाणी ही जमीन आपली आहे, आपल्या हक्काची आहे। ही आपल्या वेगळे वेगळे प्रयत्न शेट्टी साहेब भाग्यनगर आणि नागेवाडी या दोन गावात चोर आल्यासारखं काही ह्या प्रशासनाचे अधिकाऱ्यांची पोलिसांची फौज या सांगली जिल्ह्यात, सांगली शहरात साहेब या वर्षात 48 खून झालेत। ते खून थांबवायला पोलिसांना वेळ नाहीये, पण शेतकऱ्यांवर बळजबरी करून त्यांच्या जमिनी बळकवण्यासाठी यायला यांच्याकडे खूप वेळ आहे। आपण एक संघ राहिला पाहिजे। जोपर्यंत हा मार्ग रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही सगळे तुमच्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार। देवाच्या नावाखाली राजकारण आहे, धर्माच्या खाली राजकारण आहे, याला विकास नको आहे। विकासासाठी या देशासाठी आपल्या वाडवडिलांनी आपलं रक्त सांडले, आपल्या पोरं आपण सैन्यात पाठवतो। यांच्या किती लोकांनी देशासाठी स्वातंत्र्यात भाग घेतला, यांच्या कुणाची पोरं आज सैन्यात लढतात, की शेतकऱ्यांचीच पोरं तिथं आहेत म्हणून हे देश टिकला। आणि आपल्याला सांगतात देशाच्या विकासासाठी जमीन द्या, लाजा वाटल्या पाहिजेत। हा कुठल्याही धर्मासाठी देवासाठी रस्ता नाही। पंढरपूरच्या विठ्ठलापासून 100 किलोमीटर लांब न्यायला रस्ता, आता तुळजापूरपासून लांब न्यायला हा रस्ता देवासाठी नाहीये। आज आपला मोर्चा निघाला, आज इथं दुसरा हिंदू मुस्लिम पण मोर्चा निघाला। यांचं फक्त धर्माचं नाव, जातीचं नाव करून राजकारण करायचं आहे।